सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील तळाशील भागाला समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका बसलाय। तळाशील गावातील किनारपट्टीचा 15 ते 20 फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे। तळाशील गावातील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये आता फक्त 10 ते 15 फुटाचे अंतर राहिले आहे। समुद्रास आणखीन उधाण वाढल्यास हा रस्ता समुद्र गिळंकृत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। तळाशीलचा जो भूभाग आहे तो तोंडवळीची एक तळाशील वाडी आहे आणि या ठिकाणी तळाशील ज्या वाडीत जवळजवळ 800 ते 1000 लोकवस्ती आहे आणि जवळजवळ 150 ते 250 घर आहेत या ठिकाणी। आणि अशी लोकसंख्या आणि हा समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध तयार झालेल्या पट्ट्यात एक वाळूमय पट्ट्यांचा झालेला ही तळाशीलची वाडी आहे। असं असताना या ठिकाणचं जे हे आहे राहणीमान आहे ते पूर्णपणे मच्छीमारीवर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर हा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या भागाचा राहिलेला जो अपुरा बंधारा आहे त्यामुळे या तळाशील वाडीला धोका निर्माण झालेला आहे। समुद्राचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती आता निर्माण झाली आहे की तळाशील वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या मार्गावर आहे। हा तोंडवळी गावाची तळाशील वाडी ही या जो प्रमुख एक रस्ता आहे तो रस्ता आणि समुद्राचं अंतर हे फक्त ते 5 ते 10 फूट एवढं शिल्लक राहिलेलं आहे आणि तो जर रस्ता जर पूर्णपणे वाहून गेला तर या तळाशील वाडी पूर्णपणे वाहून जाण्याच्या भीती एक ग्रामस्थांच्या मनात आहे आणि ती जर वाहून गेला यापूर्वी जवळजवळ 25 वर्षापूर्वी असाच एक समुद्राच्या अतिक्रमणामुळे आपल्या तळाशील वाडीचा दक्षिणेकडचा भाग वाहून गेलेला होता। त्या ठिकाणी तळाशील वाडीची स्मशानभूमी आणि 3-4 घरं पूर्णपणे पाण्यात वाहून गेलेली असताना ग्रामस्थांच्या मनात तीच भीती आता परत पूर्णपणे गावावर येते की नाही याची धाकधूक राहून एवढी भीती निर्माण झाली की लोक रात्रीची नीट झोपत पण नाही। एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुद्धा या ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत जे तहसीलदार आहे ते या ठिकाणी आज जवळजवळ 10 ते 15 दिवस तहसील अतिक्रमणग्रस्त असताना जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भेट दिली नाहीये आणि एवढी गंभीर घटना असून देखील या ठिकाणी कुठलाही एक साधा तलाठी किंवा सर्कल किंवा कुठलेही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत नाहीये। या समोरच्या खाडीत वाळू उपसा चालू आहे त्या वाळू उपसावर कुठला नियंत्रण नाही आहे त्यांचं। या ठिकाणचा जो आमचा खाडी किनारचा भाग आहे जी भूभाग आहे माड भागात आहे त्या वाळू उपसामुळे पूर्णपणे नष्ट वाहून जाते आहे आणि तळाशील वाडीचा सगळ्यात जो कमी भाग आहे तो या ठिकाणी आहे। जवळजवळ 20 ते 25 मीटर जो भूभाग आहे तो तळाशील वाडीचा या ठिकाणी आहे आणि समुद्राच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी जर असंच अतिक्रमण चालू राहिलं तर हा भाग पूर्णपणे वाहून जाण्याच्या स्थितीत झालाय। दुसरी आमची प्रशासनाकडे काय हा पूर्वी जो बंधारा आहे यापूर्वीचा तो माजी खासदार नारायण राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत या ठिकाणचा सागरी बंधारा आहे त्याच्या 2 टप्प्याचा भाग पूर्ण झालेला आहे। अजून एका टप्प्याचा भाग 600 ते 700 मीटरचा भाग अपूर्ण राहिलेला आहे आणि तो भाग तातडीने करावा यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलेलं पाण्यात उतरून उपोषण केलेलं त्याची पण कुठल्याही शासनाने दखल घेतली नाही आणि आता या ठिकाणी जो भूभाग वाहून चाललेला आहे जो भाग वाहून जातोय त्याला वाचवण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय दत्ताजी सामंत यांनी या ठिकाणी तात्काळ याची दखल घेऊन हा भूभाग आपला वाडीचा वाहून जातोय किंवा जो वाडी 2 तुकडं पडण्यापासून वाचवावं यासाठी या ठिकाणी ते गेले 2 दिवस या ठिकाणी तहसील ग्रामस्थांची संपर्क साधून या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी आता काळ्या बंधाऱ्याचा तात्पुरता दगडी बंधारा चे काम या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला कुठेतरी आज आशा निर्माण झाली की आम्ही या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो। पण माझं एवढंच खेद आहे की या ठिकाणी महसूलचे अधिकारी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची साधी दखल घेतली नाहीये।